नमस्कार मित्रांनो, आजच्या झालेल्या ट्रेडचे मी तुम्हाला ॲनालिसिस शेअर करतो. मार्केटमध्ये मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्केट हे डाऊन साईडला मूव्ह करत होते. डाऊन साईडला मूव्ह करत असल्यामुळे आपण सेल साईड ट्रेड घेण्याचा प्लॅन केला होता. या ठिकाणी आहे आपले आजचे 21 तारखेचे आपण ट्रेड पाहणार आहोत. 21 तारखेला जे ट्रेड केले आपण ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पाहिलं मार्केटमध्ये एक पूर्ण डाऊन ट्रेंड मार्केट होतं. डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये असताना आपण लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण एंट्री सेल साईडला एक रेड कॅन्डलचा लो ब्रेक होताना एंट्री प्लॅन करत असते. आपली स्ट्रॅटर्जी आहे. या ठिकाणी मार्केट आले, या ठिकाणी एक लेवल तयार केली. या लेवलला आपण एक लाईन ड्रॉप केली. त्यानंतर मार्केटने परत बाहेरची लिक्विडिटी घेतली. परत मार्केट एका ठिकाणी कॉन्सल्टेशन झालं. परत मार्केट या ठिकाणी वरती आलं. ह्या ठिकाणी एक लेवल मार्क आपण ऑलरेडी केली होती. ह्या ठिकाणी वरती आले. ह्या ठिकाणी बराच कॉन्सल्टेशन झाल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की बाहेर या ठिकाणी वीक आहेत. बाहेर या ठिकाणी वीक आहेत आपल्या लक्षात आल्यानंतर आपण थोडा वेट केला. वेट केल्यानंतर आपण 1 मिनिटामध्ये शिफ्ट झाले आहे. घेतलेली एंट्री 1 मिनिटामध्ये घेतलेली आहे. 1 मिनिटामध्ये एंट्री घेण्याचं कारण असं मार्केट पूर्ण वॉलटाईल आहे. 100-150 पिप्सपर्यंत आपल्याला एस एल येत असल्यामुळे आपण 1 मिनिटामध्ये एंट्री घेण्याचा प्लॅन केला होता. ही लेवल मार्क केल्यानंतर ह्या लेवल हे तर एकदा मार्केट आलं, पण रेड कॅन्डलचा लो ब्रेक न केल्यामुळे इथं आपण एंट्री घेतलेली नव्हती. इथं पण रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला नव्हता. त्यानंतर मार्केटने इथं रेड कॅन्डलचा 1 मिनिटामध्ये लो ब्रेक केला आणि इथली पण पूर्ण लिक्विडिटी या ठिकाणची स्वीप झाली. जिथे ह्यांनी सेल केलं तिथली लिक्विड स्वीप झाली. यामध्ये आपला एस एल ऑलमोस्ट 12 पिप आपला एस एल होता आणि यामध्ये ऑलमोस्ट आपण 49 पिप आपण यामध्ये टार्गेट अचीव केलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याच्यावरची लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर सेल साईड ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आपण पाहिले एक मोठी रेड कॅन्डल आली. मोठी रेड कॅन्डल आल्यानंतर परत इथे एकदा एक ग्रीन कॅन्डल बनली. ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक होता आणि ह्या ठिकाणी आपण एक सेल साईडला ट्रेड प्लॅन केला, ज्यामध्ये आपला एसेल ऑलमोस्ट आपला एसेल 14 पिप्स होता. यामध्ये आपल्याला टार्गेट जवळपास 29 पिप्स आपल्याला यामध्ये टार्गेट मिळाले आहे. आपण बऱ्यापैकी होल्ड केले असते त्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 96 पिप टार्गेट मिळाले असतं. पण आपण या ठिकाणी 1:2 1:4 जास्तीत जास्त फिक्स टी पी घेण्याचा प्रयत्न केला. आपण टी पी कुठपर्यंत घेत असतो, मार्केटचा स्विंग कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपण टी पी घेत असतो. त्यानंतर आपण ट्रेड लगेच एक्झिट करत असतो. ज्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिंग करतो ते प्लॅटफॉर्म मी तुम्हाला दाखवतो. नेहमीच प्रत्येक व्हिडिओ दाखवत असतो. हे $5,000 फंडेल लाईव्ह अकाउंट आहे. आजचे झालेले ट्रेड मी तुम्हाला दाखवतो 21 तारखेची. या ठिकाणी पाहू शकता हा आपला एक ट्रेड आहे आणि हा एक आपला ट्रेड आहे. जिथे घेतलेली स्मॉल आपण स्कॅल्पिंग केलेलं आहे ते ट्रेड अवॉइड करा. अशा प्रकारे आपण ट्रेडिंग करत असतो. अशाच प्रकारच्या ॲनालिसिस व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.